नमस्कार. मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये पुन्हा एकदा मुलींना 100% शिक्षण शुल्क माफी या माझ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातील 8 जुलै 2024 आणि 19 जुलै 2024 हे 2 GR थोडक्यात समजून घेतले होते. दुसरा व्हिडिओ पार्ट 1 मध्ये या योजनेसंदर्भातील पडलेले प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरे पाहिली होती. आणि आता हा आजचा तिसरा व्हिडिओ पार्ट 2 मध्ये हेल्पलाईन नंबर आणि हेल्प डेस्क डिटेल्स पाहणार आहोत. याचे कारण म्हणजे बऱ्याच लाभार्थी विद्यार्थिनींना या योजनेअंतर्गत 100% ट्यूशन फी आणि एक्झामिनेशन फी सवलत मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. काही महाविद्यालयांमधून पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क भरण्यासाठी सांगण्यात येत आहेत. तसेच शासनामार्फत पात्रतेचे जे निकष लावले आहेत त्यामध्ये सुद्धा पात्र आहेत की नाही यामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेले आहेत. हेल्पलाईन नंबर आणि हेल्प डेस्क डिटेल्समध्ये जाऊन तुम्ही स्वतः या योजनेसाठीची एलिजिबिलिटी चेक करू शकता. तसेच या योजनेअंतर्गत पडलेले प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरे यामधील प्रश्न क्रमांक 9 या उत्तरामध्ये शिक्षण शुल्काबाबत सांगण्यात आले आहे की पात्र लाभार्थी विद्यार्थिनींकडून प्रवेशाच्या वेळी कोणतेही शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात येईल. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग दिनांक 19 जुलै 2024 रोजीच्या परिपत्रकामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत. पण परीक्षा शुल्काबाबत शासनामार्फत असं सांगण्यात येत आहे की या योजनेअंतर्गत अर्ज भरलेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुज्ञेय असलेली परीक्षा शुल्क लाभाची रक्कम थेट स्वरूपात लाभार्थ्याच्या आधार संलग्नित बँक खात्यात संबंधित प्रशासकीय विभागाकडून वितरित होणार असल्याचे सदरचे शुल्क महाविद्यालयात भरणे आवश्यक आहे. म्हणजेच या परीक्षा शुल्क एक्झामिनेशन फी रिफंडसाठी अर्ज हा करावाच लागणार आहे. तर तो कुठे करायचा, कधीपर्यंत करायचा, अशा अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या अडचणींवर मार्ग करण्यासाठी ऑफलाईन ऑनलाईन तक्रार निवारण्यासाठी काही पर्याय आहे का, आता ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया. तर सगळ्यात आधी आपण helpdesk.maharashtra.cet.org टाईप करून एंटर करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. यामधील प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे. इथे तुम्ही स्वतः तुमची पात्रता चेक करू शकणार आहात. तुम्हाला इथे लगेचच कळून येईल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही आणि या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल. इथे लगेचच महाराष्ट्र CETचं हेल्प डेस्क ओपन होईल. आता यामध्ये तुम्हाला maharashtra.dbt.maharashtra.gov.in वरती क्लिक करायचे आहे. इथे लगेचच MahaDBTचं पेज ओपन होईल. कर्सर वर खाली करून पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप शोधून त्यावरती क्लिक करायचं आहे. लगेचच पुढे न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे. लगेचच खाली रजिस्ट्रेशन फॉर्म येतो तो भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी स्क्रोल करत आहे. जी काही इन्फॉर्मेशन विचारलेली आहे ती भरून रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. जसे की ॲप्लिकंट नेम, युजर नेम, पासवर्ड, मोबाईल नंबर, कॅप्चा अशा प्रकारचे कॉलम आहेत त्यावर तुम्हाला तुमची डिटेल्स भरायची आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लगेचच खाली ॲप्लिकेशन लॉग इन वर क्लिक करून लॉग इन करायचं आहे. इथे तुम्हाला युजर नेम आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचे आहे. ॲप्लिकेशन लॉग इन झाल्यानंतर खालच्या कॉलममध्ये तुम्ही इथे पाहू शकता फाइंड एलिजिबल स्कीम याच्यावरती क्लिक करून विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला लगेचच कळेल की तुम्ही या स्कीमसाठी पात्र आहात की नाही. आता हा फॉर्म भरताना तुम्ही लक्षात घ्या जिथे जिथे ॲब्स्ट्रिक्ट मार्क आहे तो कॉलम तुम्हाला भरायचाच आहे. पण ज्या कॉलममध्ये ॲब्स्ट्रिक्ट मार्क नाही तो कॉलम भरला नाही तरी चालेल. यामध्ये तुम्हाला रिलीजन, कास्ट कॅटेगरी, फॅमिली ॲन्युअल इन्कम कंपल्सरी भरायचं आहे कारण त्याच्यावर ॲब्स्ट्रिक्ट मार्क दिलेला आहे. पण डिपार्टमेंटमध्ये त्यांनी ॲब्स्ट्रिक्ट मार्क दिलेले नाही आणि तिथे तुमचे जास्त कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते नाही भरलं तरी चालेल. यानंतर इथे डिसॅबिलिटीचा कॉलम दिलेला आहे. काही अपंगत्व असल्यास हो आणि नसल्यास नाही म्हणून सिलेक्ट करायचे आहे. आता इथे याच्यानंतर कॉलम आहे इन्स्टिट्यूट डिपार्टमेंट DDO लॉग इन. प्रश्न क्रमांक 9 मध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की एक्झामिनेशन फी ते DBT मार्फत पाठवणार आहेत. म्हणजेच भरलेले पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला इथे रिफंड ॲप्लिकेशन करण्यासाठी इन्स्टिट्यूट डिपार्टमेंट DDO लॉग इन मध्ये क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 त्यांनी सर्व डिटेल्स दिलेले आहेत आणि त्याखाली तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. तिथे लॉग इन करून पुढे DBT मार्फत पैसे येण्यासाठी अप्लाय करायचा आहे.
फॉर्म भरताना काही अडचण आल्यास हेल्पलाईन नंबरवर फोन करून तुम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली फॉर्म भरायचा आहे. फंडसाठीचा फॉर्म भरण्याआधी तुम्हाला इन्स्टिट्यूट डिपार्टमेंट DDO मध्ये लॉग इन करण्यासाठी युजर नेम आणि कॅप्चा भरावा लागणार आहे. इथे आता आणखी एक ऑप्शन आहे, ग्रीव्हन्सेस म्हणजे तक्रार आणि सजेशनसाठी. ग्रीव्हन्सेस आणि सजेशन म्हणजेच फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, ज्या काही तुमच्या तक्रारी असतील, सूचना असतील, त्या तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सबमिट बटनावर क्लिक करून त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. तसेच सगळ्यात वरती इंडिकेटरवरती रिफंडसाठीच्या फॉर्म सबमिशनची शेवटची तारीख 31 मार्च 2025 इंडिकेट होत आहे. ती तुम्ही नक्की पहा आणि लवकरात लवकर रिफंडसाठी अप्लाय करा. योजनेअंतर्गत हेल्पडेस्कमध्ये काय माहिती मिळते ते आपण आता इथे पाहूया. गुगलमध्ये https://helpdesk.maharashtracet.org टाईप करूया. इथे आता हेल्पडेस्कचं पेज ओपन झालेलं आहे. त्यामध्ये डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन वेबसाईट आपण इथे ओपन करूया. आता इथे डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशनचं पेज ओपन झालेलं आहे. मुलींना मोफत शिक्षण वरती आपण क्लिक करूया. कर्सर खाली करून आपण त्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे ती पाहूया. पहिल्याच कॉलम मध्ये हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर क्लिक करूया. लगेचच खाली आपल्याला हेल्पलाईन क्रमांक मिळतात. या योजनेसाठी तुम्ही जर पात्र लाभार्थी विद्यार्थिनी असाल आणि कॉलेजमधून तुमच्याकडून शिक्षण शुल्काची मागणी होत असेल तर तुम्ही या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता किंवा या योजनेअंतर्गत ज्या काही अडचणी असतील तरी सुद्धा तुम्ही या हेल्पलाईन नंबरचा वापर करू शकता. त्यानंतर खाली लगेचच नोडल ऑफिसर्स, शासन निर्णय 1, शासन निर्णय 2, चौकशी अर्ज, शिष्यवृत्ती संकेतस्थळ यांचे पर्याय उपलब्ध होतात. चौकशी अर्जावरती क्लिक केल्यानंतर योजनेअंतर्गत आपल्याला जी काही माहिती हवी असेल, जी काही अडचण असेल ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हायर एज्युकेशन डिपार्टमेंटला कळवू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क सवलतीसाठीची पात्रता पडताळणी तसेच रिफंडसाठीची संपूर्ण प्रोसेस दाखवली असल्यामुळे हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. या योजनेअंतर्गत त्यांना पडलेले प्रश्न आणि त्यांचेही कन्फ्युजन दूर होईल आणि शासनाच्या या योजनेचा फायदा तुमच्याबरोबर जास्तीत जास्त पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना मिळेल. तसेच शक्य असल्यास या आधीचे माझे मुलींना 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क सवलत या अंतर्गत असलेले 2 व्हिडिओ नक्की पहा. त्याचाही पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.